येस, वेलकम स्टुडंट्स. दुसरं लेक्चर आहे आपलं आणि या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातलं हे दुसरं लेक्चर. चलो, मी सरळ टॉपिककडे वळतो. कुट प्रश्न. जो भाग आपण सध्या चालू केला आहे शिकण्यासाठी त्याचं नाव आहे कुट प्रश्न. एकूण 12% अशा पद्धतीचा भाग हा आहे आणि या 12% मध्ये 12% म्हणजेच 12 मार्क्स आणि 12 मार्क म्हणजे 6 प्रश्न, 6 क्वेश्चन्स. घटक आहेत 5. त्यामुळे रांगेतील स्थान यावरती 1 किंवा 1 प्रश्न, दिशांवर 1 प्रश्न, दिनदर्शिकेवर 1 प्रश्न, वेन आकृतीवर 1 प्रश्न, गणिती कोड्यांवर 1 प्रश्न आणि या 5ही पैकी कोणत्याही एका भागावर 1 प्रश्न. अशा पद्धतीने 6 प्रश्न विचारले जातील. तर त्यातील रांगेतील स्थान हा भाग आपला पाहून झालेला आहे. आता आपण वळणार आहे ते म्हणजेच दिशांकडे. लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला या ज्या दिशा आहेत या दिशा कशा लक्षात ठेवायच्या आधी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष द्या. बघा, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे नकाशामध्ये सर्वात वर ज्या दिशेला असते ती उत्तर दिशा. उत्तरेच्या अपोजिट दक्षिण दिशा. अनेक विद्यार्थ्यांचा एक घोळ होतो आणि तो असा आहे की पश्चिम कुठे आणि पूर्व कुठे. तर ते लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. म्हणजे एक टोपण नाव असतं पहा, जसं बाळू, बबलू, चिंटू, पिंटू, पप्पू. तर ते जे पप्पू नाव आहे ना, पप्पू, ते लक्षात ठेवायचं. प पू. प म्हणजे पश्चिम, पू म्हणजे पूर्व. आणि अशा पद्धतीने या दिशा तुमच्या लक्षात येतात. ठीक आहे. आता राहिला उपदिशांचा विषय. तर त्याकडे पण पहा. या ज्या उपदिशा आहेत या 4. थांबा, मी पेन बदलतो. कुठला घेऊ? हा घेऊया. ठीक आहे. एक वाक्य लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. बघा, एक गावाचं नाव आहे वाई. वाईला आईला न्यायचंय. वाईला आईला न्यायचंय. आई म्हणते मी येणार नाही. वा म्हणजे वायव्य, ई म्हणजे ईशान्य, आ म्हणजे आग्नेय, नै म्हणजे नैऋत्य. आता आपल्याकडे हीच नावं का ठेवली ते आता आपण पाहूया. बघा, जर हा भारत देश असेल तर भारताच्या ईशान्येला या बाजूला पहा हिमालय पर्वत आहे. हिमालय पर्वतावर ईश्वर राहतो. पर्वताच्या वर बघा, पांडव सगळे वनवास म्हणजे सगळ्यांचं जीवन कार्य संपल्यावरती हिमालय चढत चढत गेले. ते ईश्वराकडे निघाले. स्वर्गाचा दरवाजा तिकडे आहे. अशा पद्धतीची प्राचीन भारतीय सनातन धर्म किंवा हिंदू धर्मामध्ये एक मान्यता आहे. त्यामुळे ईश्वर तिकडे आहे. त्यावरून ईश्वर, ईशान्य असं त्या दिशेचं नाव आहे. या बाजूला लक्षात घ्या, इकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान, काय बाकी सगळे तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान वगैरे वगैरे सगळे सोडून द्या. सगळं आहे ते वाळवंट आहे. वावरून वाळवंट लक्षात ठेवा. ठीक आहे. या बाजूला पहा, इथून जेव्हा आपण खाली जातो त्यावेळी इकडे जावा, सुमात्रा ही बेटं आहेत, इंडोनेशिया ही बेटं आहेत. या सगळ्या ठिकाणी ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. ज्वालामुखीचे स्फोट होत असतात. म्हणजे आग आहे तिथे, आग. तर त्या आगीवरून ते नाव आहे आग्नेय. आणि या दिशेला
भारताच्या बाहेर पडल्यावर काहीच नाही. काहीच नाही म्हणजे नुसताच महासागर आहे. कुठपर्यंत? डायरेक्ट दक्षिण ध्रुवापर्यंत. म्हणजे अंटार्क्टिका खंडापर्यंत इथं काहीच नाही. सगळा महासागर आहे. काहीच नाही नैऋत्य. तर अशा पद्धतीची ही नावं आहेत. तर हे आपल्या लक्षात ठेवायचंय. हां, दुसरी एक गोष्ट. एकदा हे सगळ्याची रिव्हिजन करा. जे मी सांगितलं पपू, वाई, आई, नई आणि त्याची कारणं काय? हे फक्त एकदा माइंडमध्ये पुन्हा एकदा रिव्हिजन करा त्याची. अर्ध्या मिनिटात आपण पुढचा पॉइंट घेऊया. ओके. आता नीट लक्ष द्या. बघा, दिशांकडच्या प्रश्नांकडे वळताना एकतर हे महत्वाचं आहेच. सोबत काही कॅल्क्युलेशन पण असतं. जसं तुम्हाला आधी सांगितलं असं पाठ करत बसायचं नाही. समजून घ्यायचं. ते इथं उतरलं ना, की तुम्ही आज शिकलेले आहेत ना, हे तुम्ही मोठे झाल्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणजे 15वी झाल्यानंतर समजा तुम्ही एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी सारख्या परीक्षा दिल्यात, तेव्हाही ते आठवेल. म्हणजे आज तुम्ही काय 13-14 वर्षांचे आहात. जेव्हा तुम्ही 23-24 वर्षांचे असाल तेव्हाही ते आठवणार. कारण ते समजून घ्यायचं. नीट लक्ष द्या. आता पहा, प्रत्येक 2 दिशांच्या मध्ये हा जो अँगल आहे, हा अँगल 90 डिग्रीचा अँगल आहे. 90 डिग्री काटकोन आहे. तसंच तसेच प्रत्येक 2 उपदिशांच्या मध्ये जो अँगल आहे, तो सुद्धा 90 डिग्री आहे. ठीक आहे? आणि आणि एक दिशा आणि एक उपदिशा यांच्या हे बरोबर मधून जात असल्यामुळे 90च्या निम्मा 45 त्यामुळे दिशा आणि उपदिशा यांच्यामध्ये 45 अंशांचा कोन असतो. बघा, हे असं पाठ नाही करत बसायचं. दिशांमध्ये जो अँगल आहे तो 90 डिग्री असेल. उपदिशांमध्ये जो अँगल आहे तो 90 डिग्री असेल. काय दिशा त्यानंतर दिशा, उपदिशा यांच्यामध्ये जो अँगल असेल तो 45 डिग्री असेल. विसरून जाल ना. पाठ नाही करायचा आपल्याला. त्यामुळे या पद्धतीने समजून घ्यायचं. बघा ना, बरोबर 45 अंशांच्या नंतर सगळे हे भाग आहेत. ठीक आहे? चलो आता आपण प्रश्नांकडे वळूयात. या सगळ्या नॉलेजचा वापर करून आपल्याला प्रश्नांमध्ये उतरायचंय. सुरुवात करूयात आपण पहिल्या प्रश्नाला. बघा, प्रश्न देतोय मी. प्रश्न क्रमांक 1. स्टार्ट. एकच जण राहिलाय. 10 सेकंद बाकी. चलो.
टाइम अप. बघूयात उत्तर. ओके. 5 जणांनी 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. एकाने 2 नंबरचा दिलेला आहे आणि एकाने सोडवलेलं नाहीये. ठीक आहे. येस. सो 5 जण जे आहेत ते बरोबर आहेत. आता एक जण जो चुकलाय आणि एकाला सोडवलेलं नाहीये, त्यांचं नेमकं काय झालंय ते आपण पाहूयात. अडचण काय झाली असेल. बघा. विचार कसा करायचा ते समजून घ्या इथे. हे पहा. अभिषेक. एक व्यक्ती आहे, अभिषेक नावाचा एक मुलगा आहे. तुमचा मित्र आहे. तो उगवत्या सूर्याला नमस्कार. उगवता सूर्य. आता उगवता सूर्य म्हणजे कुठली दिशा रे? पूर्व दिशा. बघा. मग पूर्व दिशा आपल्याला पाहायची. आधी आपण दिशा घेऊयात. उत्तर, दक्षिण, पप्पू, पूर्व. आणि इथे कुठे उपदिशांचा उल्लेख नाही, त्यामुळे त्या काही घेण्याची आपल्याला गरज नाही. ठीक आहे. आता बघा, हा जो अभिषेक आहे, हा उगवत्या सूर्याला नमस्कार करून म्हणजेच त्याचं तोंड पूर्वेला आहे. या सूर्याला त्याने नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर नमस्कार करून डावीकडे, डावीकडे लक्षात घ्या, डावीकडे. डावीकडे याचा अर्थ काय करायचं? आपण आपल्या समोर आपला जो डावा हात आहे तो घ्यायचा आहे. पण आपलं तोंड त्याचं बघा ना, माझं तोंड जर का उत्तरेकडे असेल, तर मी पूर्वेकडे डावीकडे करून उपयोग नाही. आता माझ्यासमोर जो आहे तो लॅपटॉप आहे. तुमच्या समोर पेपर असेल, वही असेल, ठीक आहे. तुम्ही काय करायचं बघा, हा जो लॅपटॉप आहे, हा मी फिरवतो. आम्ही उभा केला. आता माझं तोंड पूर्वेला गेलंय, बरोबर आहे. आता माझी डावी बाजू, माझी जी डावी बाजू आहे, म्हणजे जिथे तुम्हाला माझा बॅच दिसतोय, हिस्ट्री बाय योगेश पाटील, ठीक आहे. ती माझी डावी बाजू. आता या डाव्या बाजूला वळवताना, या डाव्या बाजूला मला वळायचं आहे. डावीकडे म्हणजेच आपल्याला वळायचं आहे ते या दिशेला. डावीकडे 2 वेळा काटकोनात वळला. किती डिग्रीमध्ये? काटकोनात. ज्या पहिल्यांदा वळला त्यावेळी त्याचं तोंड कुठे असेल? उत्तरेकडे. आणि दुसऱ्यांदा वळेल तेव्हा त्याचं तोंड कुठे असेल? पश्चिमेकडे. तर त्याच्या समोरची दिशा कोणती? पश्चिम. येस. क्लिअर? एनी डाउट? एनी क्वेश्चन? काही अडचण? येस, विचारा. असेल काही तर विचारा. बरोबर, बरोबर, बरोबर. येस, येस, येस. ठीक आहे, ठीक आहे. चलो, सेकंड क्वेश्चन कडे वळूयात आपण. प्रश्न क्रमांक 2. काही अडचण नाही असं दिसून येतंय. स्टार्ट. गुड. चलो, टाइम ओव्हर. येस.
आता बघा, आधी आपले उत्तर पाहूयात ना, जी तुम्ही दिली आहेत ती काय आहेत ते. 7 जण हजर आहेत आणि 3 जणांनी सोडवलेलं आहे. सो 3 पैकी दोघांनी उत्तर दिले आग्नेय आणि एकाने उत्तर दिलेलं आहे ईशान्य. आणि हा जो एकटा आहे ना, तो बरोबर आहे. लक्षात घ्या, आता तुमची एन-एम-एम-एसची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांची आहे त्यांची जवळ आलेली असेल. जवळ आली म्हणजे त्यांच्यासाठी खूपच कमी वेळ आहे. ॲक्चुअली आपण एक्स्ट्रा तास आता खूप घेणार आहे. याचं कारणच हे आहे, की तुमची एन-एम-एम-एसची परीक्षा जवळ आलेली आहे. पण स्कॉलरशिप पण काही फार दूर नाहीये बरं का. आत्तापर्यंत म्हणजे या महिना अखेरपर्यंत संपूर्ण सर्व तुमचं मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता या 4ही विषयांचं डिसेंबर अखेरपर्यंत तुमचं सगळे प्रश्न तुमचं एक अख्खच्या अख्खं पुस्तक संपलं आवश्यक आहे. जे कोणतं तुमच्या हातात असेल ते. पूर्ण पुस्तक. कमीत कमी एक पुस्तक. ठीक आहे. म्हणजे नंतर रिव्हिजनला सोपं पडेल या अनुषंगाने. तर चलो आपण आता पाहूयात त्या प्रश्नाकडे वळूयात आपण. चलो लेट्स स्टार्ट. बघा. अब्राहम उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. आता हा अब्राहम आहे आणि याचं तोंड जे आहे ते आहे उत्तर दिशेकडे. अर्थात ही दिशा असेल दक्षिण, इकडे पप्पू, प, पू, पश्चिम पूर्व आणि इथे ऑप्शनमध्ये पहा सगळ्या उपदिशा दिसतायत. म्हणजे तुम्हाला उपदिशांशी संबंध हवाय. लिहून टाकूयात. हा एक क्रॉस करूयात. वाईला आईला न्यायचंय. आई म्हणते मी येणार नाही. ठीक आहे. लेट्स स्टार्ट. बघा आता. उत्तरेकडे तोंड करून उभा आहे आणि त्यानंतर तो सरळ 50 मीटर चालत गेला. म्हणजे उत्तरेकडे तोंड आहे आणि चालताना थोडीच उलटा चालणार आहे तो. चालताना सरळ चालेल ना. तर तो उत्तरेकडे चालत जाताना इथून 50 मीटर अंतर चालत गेलेला आहे. 50 मीटर. हे कॅल्क्युलेशनचं आहे का हे अजून आपल्याला कळालेलं नाहीये, की फक्त दिशांचं आहे बघा. 50 मीटर चालत गेला. तेथे काटकोनात, इथून पुढे काटकोनात वळलेला आहे. काटकोनात उजवीकडे वळून. आता जर का याची दिशा सरळ उत्तरेकडे आहे आणि मी पाहतोय तुमच्याकडे म्हणजे माझं डोकंही उत्तरेकडे आहे. तुमचंही डोकं उत्तरेकडे असेल ना तुमच्या वहीसाठी. तर आपली जी उजवी दिशा आहे तीच त्याची उजवी दिशा असेल ना. सिंपल. का गडबडले तुम्ही? तो काटकोनात उजवीकडे वळतोय, उजवीकडे. त्यामुळे तो इथून काटकोनात वळणार आहे उजवीकडे. वळून पुन्हा एकदा 50 मीटर अंतर चालत गेला. जेवढं वर गेलंय तेवढंच इकडे गेलाय. म्हणजेच तो बरोबर उपदिशेपर्यंत पोहोचलाय. लक्षात घ्या. आपण पाहतो ना पायथागोरस, कर्ण वगैरे. या दोन्ही दिशा जर समान असतील तर बरोबर इथे कर्ण असलाच पाहिजे. तो त्या पद्धतीने बघा तो बरोबर तिथं 45 डिग्रीलाच हे दोन्ही अँगल तयार होतात. तर इथे हा 90 डिग्री असेल. हे दोन्ही समान असतील तर. दोन्ही बाजू जर समान असतील आणि मध्ये 90 डिग्री असेल तर इथे नक्कीच 45 डिग्री तयार होणार. म्हणजेच हा उपदिशेवर पोहोचलाय. चालत गेला व तेथे थांबला. म्हणजेच तो इथे थांबला. तर तो मूळ ठिकाणाच्या कोणत्या दिशेस असावा? मूळ ठिकाणापासून दिशा कोणती? ईशान्य. ऑप्शन 4. चलो काही अडचण, काही शंका? अरे हो, मगाशी मी याला बरोबर म्हटलं नाही का? सॉरी त्याचंही चुकीचंच आहे. ठीक आहे. पण चला विचार कसा करायचा बघा. दोघांनी काय दिलं होतं? ऑप्शन 1 आग्नेय दिलेलं होतं. तुम्ही दिशा चुकल्या. दिशा लक्षात घ्यायला चुकले. हे समजलं का? समजलं? काही अडचण असेल तर सांगा. पोल नाही आला. ठीक आहे सही. काही हरकत नाही. एवढं काय त्याला. आपल्याला समजणं महत्वाचं. आपल्या मेन पोल आहे तुझा तो एन-एम-एम-एसचा आहे.
22 तारीख, 22 डिसेंबर ती डोक्यात ठेवा. त्या दिवशी सगळे पोल तुझ्या समोर असतील. तेव्हा बरोबर पोल दे. बास, बाकी काही गरज नाही. इथले सगळे चुकले तरी चालतील. तिथे बरोबर झाला पाहिजे. अर्थात त्याची ही प्रॅक्टिस चालू आहे. ठीक आहे. चलो चलो चलो. चला घेऊ पुढचा प्रश्न. येस. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. एक आकृती आहे. प्रश्न 3 मध्ये. 1 2 3 4 स्टार्ट. येस. टाइम ओव्हर. 2 जण बाकी राहिले सोडवायचं. पाहूयात आपण. ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे 5 जणांनी आणि ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे 3 जणांनी. ठीक आहे. सो आपण आता चेक करूयात उत्तर काय. बरोबर आहे. त्या 5 जणांचं उत्तर बरोबर आहे. बहुमताचा विजय. ठीक आहे. लेट्स चेक. सोबतच्या आकृतीतील ए ठिकाणाहून, ए ठिकाण म्हणजेच हे ठिकाण, ए ठिकाण बी ठिकाणी जाताना, बी ठिकाण म्हणजेच हे ठिकाण, शेवटचं बी ठिकाण किती वेळा डावीकडे वळावे लागेल. जाताना डावीकडे वळावं लागेल. तुमची डावी बाजू नाही. तुमची डावी बाजू गृहीत धरायची नाही. ए पासून बी कडे जायचं, बी पासून ए कडे नाही. हे पण लक्षात घ्या. ए पासून जेव्हा आपण बी कडे जातो तेव्हा आपलं तोंड इथे असेल. ठीक आहे. वळायचं, फिरायचं किंवा तुमची वही फिरवायची. आता मी माझा लॅपटॉप आहे तो थोडा सरळ करतो बघा. ओके. मी जर का असा जाणार असेल तर माझा जो लेफ्ट हँड आहे तो इकडे खाली असेल. ठीक आहे. आणि त्या बाजूला मी इथून वळणार आहे याचा अर्थ हा माझा फर्स्ट लेफ्ट असेल. क्लिअर. नंतर मी या दिशेला वळालोय आणि असा हा सरळ चाललेला आहे. सरळ जाताना मी इथपर्यंत पोहोचलोय आणि आता माझं तोंड या दिशेला आहे. थांबा, मी माझा जो लॅपटॉप आहे तो फिरवतो. ओके. आता जो मला बॅच दिसतोय त्या बाजूला लेफ्ट आहे, पण मी वळतोय ते राईट साईडला वळतोय. म्हणजेच आपल्याला इथे गृहीत धरून चालणार नाही. खाली येऊयात इथपर्यंत. म्हणजे आता माझं तोंड आहे ते या दिशेला आहे. इथपर्यंत पोहोचलेलो आहे. इथे या बाजूला तोंड आहे म्हणजेच आता हा जो लॅपटॉप आहे तो मला पूर्णपणे 360 डिग्री मध्ये फिरवावा लागणार आहे. हा. जर मी तो असा फिरवला, एक मिनिट, आपण एक काम करूयात. अख्खा लॅपटॉप फिरवणं अवघड जाते. हा जर का आपण कम्प्लिटली फिरवला असा, नाही तो तुम्हाला दिसणार नाही. कॅमेराच खाली आला त्याच्यात लॅपटॉप फिरवता फिरवता. ठीक आहे. तर इथून हा कुठे गेला, इथून हा उजवीकडे जातोय. त्यामुळे अजूनही लेफ्ट साइड नाही. आता या दिशेला जेव्हा आडवा जाणार आहे त्यावेळी खालच्या बाजूला लेफ्ट हँड आहे. तेव्हा इथे हा सेकंड पॉइंट मिळाला.
बघा ना, दुसरा लेफ्ट इथे मिळाला. आता तोंड या दिशेला आहे. तेव्हा पुढचा जो सेकंड म्हणजे बघा ना, इथून सुद्धा हाच होता लेफ्ट. तसंच इथून पण हाच असेल लेफ्ट. हा तिसरा लेफ्ट मिळाला. त्यानंतर इकडे गेल्याच्या नंतर या साइडला येतोय तो राइट येतोय. हा येतोय राइट हँड. त्यामुळे याला धरायचं नाही आणि इथे आल्यानंतर पुन्हा एकदा तोंड या बाजूला करूयात. आता येते लेफ्ट साइड ही. हा येतोय चौथा पॉइंट लेफ्ट साइडचा. नंतर पुन्हा राइट साइड येते आहे. ओके. म्हणजेच 1, 2, 3, 4. 4 वेळा लेफ्ट साइडला वळतोय आपण. 4 वेळा आपल्याला डावीकडे वळावे लागत आहे. येस. चलो, काही अडचण, काही शंका? चुकलेलं होतं त्यांनी बघा. काही अडचण असेल, शंका असेल तर विचारून घ्या. त्यांचं चुकलं होतं त्यांच्यासाठी स्पेशली. ओके, ओके, ओके. गुड. चालेल. चलो. वळूयात आता पुढच्या प्रश्नाकडे. येस, येस. गुड, गुड. प्रश्न क्रमांक 4. चला सोडवा, सोडवा. येस. ओके. डन. 9 जणांनी सोडवलेलं आहे. 9 पैकी 3, 5 आणि 1 अशा प्रकारची उत्तरं आलेली आहेत आणि यांमधून 5 जणांनी बरोबर दिलेलं आहे. चलो, लेट्स चेक. पाहूयात कसं आहे ते. अविनाश. अविनाश दक्षिणेकडे तोंड करून उभा होता. बघा. अविनाश थांबा, थोडं मोठी स्क्रीन घेऊयात. एकदा आधीच तुमच्या मोबाईलमध्ये छोटी दिसेल स्क्रीन. येस. अविनाश दक्षिणेकडे तोंड करून उभा होता. ही दक्षिण बाजू. उत्तर प पू. आपल्या उपदिशा इथे ऑप्शन मध्ये दिसतच आहेत, त्यामुळे लिहूयात. वाईला. आईला जायचंय, आई म्हणते नाही. ठीक आहे. आता आपण सुरुवात करूयात आपल्या प्रश्नाच्या उत्तराला. अविनाश दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. जर त्याचं तोंड दक्षिणेला आहे, तेथून तो उजवीकडे 45 अंश वळला. हे लक्षात ठेवायला 2 प्रकार आहेत. एक तर जर उत्तरेकडे असता तर उजवीकडे आपल्या उजवीकडे आला असता. उलट दिशेला वळलाय तर उलट दिशेला वळवू. असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. म्हणजे एकतर तुम्ही तुमची वही पण फिरवू शकता, पान पण फिरू शकता
किंवा आता लॅपटॉप फिरवताना कॅमेरा पडत असेल तर आपण उलट पण करू शकतो. बरोबर आहे. तर तो उजवीकडे उजवीकडे 45 अंश वळला. 45 अंश याचा अर्थ तो इथपर्यंत पोहोचलेला आहे. ठीक आहे. 45 अंश वळला. म्हणजे या दिशेला तो वळला. म्हणजे तो चाललेला नाही हां. त्याने फक्त याचं तोंड वळवलेलं आहे. हां. जर तो इथपर्यंत पोहोचलेला आहे, तर त्या समोरची दिशा नैऋत्य. म्हणून तुम्ही लिहिलं नैऋत्य. प्रश्न काय विचारलाय? त्याच्या मागची दिशा. प्रश्न नीट वाचायचा. त्याच्या मागची दिशा कोणती? आणि मागची दिशा आहे ईशान्य. गडबड कुठे होती ती नीट समजून घ्या. ठीक आहे? चलो. एनी डाउट? काही शंका वगैरे असेल तर विचारून घ्या. येस? बरोबर. ओके, ओके, ओके. चलो. एनी डाउट? काही शंका असेल तर विचारा. नाहीतर नो म्हणून सांगा. चलो. गुड, गुड, गुड. येस. चलो आपण सुरुवात करूयात. नेक्स्ट क्वेश्चनला. प्रश्न क्रमांक 5. चलो. टाइम ओव्हर. कमी जास्त होते रे संख्या. कधी 12, कधी 9. ठीक आहे. 5 जणांनी आता सोडवलेलं आहे. त्यातील दोघांनी दिलेलं आहे आग्नेय आणि तिघांनी दिलेलं आहे उत्तर वायव्य. तर लेट्स चेक. सुरुवात करूयात आपण. काय आहे ते बघा. एक मुलगी आहे. हिचं नाव आहे हसीना. आता हसीना नावाची जी मुलगी आहे ती घरातून निघून थेट ती घरातून बाहेर पडली. म्हणजे तिचं घर कुठेतरी असेल. हे तिचं घर असेल. हसीनाचं घर. थेट पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहोचली. पश्चिमेकडे म्हणजेच अर्थातच तिची पश्चिम दिशा ही आहे. बघा ना. उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व, पप्पू, वायव्य, वाई, ईशान्य, आग्नेय, आई, सोबत येणार नाही, नैऋत्य. ठीक आहे. पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहोचली. म्हणजे इथे कुठेतरी तो बाजार आहे. तेथून ती उजवीकडे. आता तिचं तोंड कुठे आहे? तोंड तिचं या दिशेला आहे. पश्चिमेला तोंड आहे. म्हणजे जर तिचं तोंड पश्चिमेला असेल तर तिच्या उजवीकडे ती वळणार आहे. म्हणजे वर जाणार आहे. वर.
जर ती उजवीकडे वळली आहे, उजवीकडे कशी वळते ती किती कोनात? काटकोनात. म्हणजेच ती इथून 90 डिग्री वर जात आहे. हे पहा, हा झाला 90 डिग्रीचा अँगल. ती उजवीकडे काटकोनात वळून सरळ रेषेत आली. कुठे? तर शाळेत आली. म्हणजेच ही आहे तिची शाळा. तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेस आहे? लक्षात घ्या, मुलांची गडबड काय झाली, ती पोहोचली कुठे? वायव्येला. चला वायव्य बरोबर. नाही, प्रश्न वायव्य नाहीये. प्रश्न काय आहे? तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेस आहे? जर शाळा इथे असेल, तर तिचे घर कुठे आहे? हा प्रश्न आहे. हिचं जर का आपल्याला घर शोधायचं, इथे शाळा आहे, तर हे पहा, ही सरळ रेषा उत्तर दक्षिण, पश्चिम पूर्व, वाईला आईला न्यायचंय वाली जी बाजू आहे, ती बाजू सरळ येते घराकडे. म्हणून उत्तर आहे आग्नेय. प्रश्न नीट समजून घ्यायचा. प्रत्येक शब्दाकडे लक्ष पाहिजे आपलं. येस, क्लिअर? एनी डाऊट? काही शंका असेल तर विचारा. चला. पश्चिमेच्या 45 उत्तर येते. मला दिशा विचारली, दिशा. प्रश्न नीट वाचायचा. दिशा विचारली. ठीक आहे. येस, चलो. नो डाऊट. नेक्स्ट क्वेश्चन. चला, सगळे तयार पुढच्या प्रश्नासाठी. प्रश्न क्रमांक 6. सोडवा. चलो. येस. 3च जणांनी सोडवले. बाकी प्रश्नच वाचत बसले काय? एवढा मोठा प्रश्न सर, एका मिनिटात कसा सोडवून व्हायचा? असं काहीच झालं. ज्या तिघांनी सोडवले त्यामध्ये 150 मीटर असं उत्तर दोघांचं आहे आणि 45 मीटर असं उत्तर एकाचं आहे. चलो, आपण सुरुवात करूयात प्रश्नाकडे पाहायला. बघा, ओबामा एक ठिकाणापासून थेट 75 मीटर असणाऱ्या बी ठिकाणी पोहोचला. लक्षात घ्या, इथे कुठे दिशा दिलेली नाही. त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य आहे कुठली दिशा घ्यायला. ओबामा माहितीये ना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बराक ओबामा. कदाचित त्यांचं नाव त्यांनी घेतलंय. नाही, छोटा ओबामा घेतलाय. छोटा लहान मुलगा. पोहोचला म्हटलंय ना, पोहोचले नाही म्हटलेलं. ओबामा ए ठिकाणापासून, हे जर ए ठिकाण असेल, तर येथून
थेट 75 मीटर अंतर चालत जाऊन. 75 मीटर आपण असं घेऊयात. आपल्या दिशा त्यांनी काही फिक्स केले नाहीये, त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने घेऊ शकतो. एक हे घेऊयात आपण इथपर्यंत 75 मीटर. हे झालं 75 मीटर अंतर. ठिकाण ए, ठिकाण बी. पोहोचला. तेथे तो काटकोनात उजवीकडे वळून, काटकोनात उजवीकडे म्हणजे आता याचं जर का तोंड बी कडे आहे, काटकोन दिशा म्हणजे उजवीकडे म्हणजे खाली जाणार तो हां. आणि इथे पाहिजेला काटकोन. उजवीकडे वळून किती अंतर चालत गेला? 45 मीटर. हे अंतर चालत गेलेलं आहे 45 मीटर. बघा 75 पेक्षा 45 छोटे काढलेले आहेत. आपल्याला काही ॲक्युरेट नकोय, पण साधारण एक अंदाज येण्यासाठी. 45 मीटर अंतर सरळ चालत गेला आणि सी ठिकाणी पोहोचला. हे जे नवीन ठिकाण आहे, हे आहे सी. इथपर्यंत पोहोचला. पुढे पुन्हा तो उजवीकडे काटकोनात वळला. आता याचं तोंड या दिशेला आहे, खालच्या दिशेला आहे. तर त्याचं तोंड खालच्या दिशेला आहे. जर माझं तोंड वर असेल, तर माझी उजवी बाजू इकडे आहे. ठीक आहे. जर माझं तोंड खाली असेल, अर्थात माझी उजवी बाजू आहे ती बदलणार आहे. ती विरुद्ध दिशेला जाणार आहे. म्हणजेच ती इकडे आली या दिशेला. तो उजवीकडे काटकोनात वळला. पुन्हा एकदा काटकोन आहे. काटकोनात वळला आणि सरळ 75 मीटर चालला. सरळ 75 मीटर चालला. मग अशा वेळी वर असणारे 75 पाहायचे आणि तेवढंच अंतर घ्यायचं. 75 मीटर चालला व तेथे थांबला. आता तो इथे थांबलेला आहे. तर तो मूळ ठिकाणाहून सरळ किती अंतरावर आहे? तो मूळ ठिकाणावरून म्हणजे ए पासून जिथे तो पोहोचलेला हे अंतर किती? प्रश्न विचारलेला आहे सरळ. सरळ नाही म्हटलं तरी सुद्धा आपल्याला असाच विचार करावा लागतो. म्हणजेच तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे इथे रिकामं दिसतंय ते, हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. पण लक्षात आलं का रे? इथे बघा हा एक रेक्टँगल आहे, आयत आहे. चारही कोण काटकोन आहेत. बघा ना, हे 2 काटकोन आहेत म्हणजे अर्थात हे 2 काटकोन असणारच. इथे 75 आहे म्हणजेच इथे 75 असणार आणि या दोन्ही काटकोनांमुळे जसेच हे काटकोन आहेत, तर इकडे ही रुंदी जी आहे याची, ती जर 45 असेल, तर हे पण 45च असणार. त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन 4. येस. एनी डाउट? चलो चॅट सेशन. एनी डाउट? ऑप्शन 3 नाही साई, ऑप्शन 4. हं. ओके, ओके. गुड, गुड, गुड. नो डाउट. व्हेरी गुड. ठीक आहे. चलो जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7. स्टार्ट.
टाइम ओव्हर. चलो, 9 पैकी 7 जणांनी सोडवलेलं आहे. आता पाहूयात आपण. 1, 2, 3, 1. चला, चारही ऑप्शनसाठी दिलेली आहेत उत्तरं. सोडवून पाहूयात आपण नेमकं उत्तर काय आहे. ठीक आहे. लेट्स स्टार्ट. संकर्षणचे तोंड ईशान्य दिशेस होते. लगेचच आपण आपल्याला जो हवा आहे तो मॅप काढून घ्यायचा, म्हणजे दिशा काढून घ्यायच्या. तुम्हाला हे लक्षात आलं असेल की दिशांचा प्रश्न आला की तुम्हाला हे काढावं लागत आहे. मग एक सुरुवातीला रफ काढून ठेवा ना, जसं आपण वर्ग, घन किंवा ABCD ई, हे सगळं आपण जसं लिहून ठेवणार आहे पेपरच्या आधी, तसं हे पण लिहून ठेवायचं, एक काढून ठेवायचं. तेवढाच वेळ वाचेल. ठीक आहे. उत्तर दक्षिण, पप्पू. गावाचं नाव वाई. न्यायची आई. म्हणते येणार नाही. ठीक आहे. संकर्षणचे तोंड ईशान्य दिशेस होते. आता संकर्षणसाठी आपण एक दुसरा खडू घेऊया. ओके. तोंड जे आहे ते ईशान्य दिशेस होते. या दिशेला तोंड आहे. तो डावीकडे 145 अंश वळला. तो कुठे चालत गेला नाहीये, तो जागेवर वळतोय. त्याची डावी बाजू म्हणजे ईशान्य दिशा जर का अशी आहे, तर डावी बाजू म्हणजेच हा हात आहे. ठीक आहे. 135 अंश. आता गंमत लक्षात घ्या. जेव्हा आपण शून्यापासून अंश मोजतो तेव्हा पहा. 0, 90. बघा, पूर्वपासून पुढे उत्तर आली 90, पश्चिम आली 180 आणि दक्षिण आली 270. पाठ करायचं? नाही. हे काय 9चा पाढा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 90 180 270 आणि पूर्ण झाला 9 चौक 36, 360. पाठ करायचं नाही. ओके. आता उपदिशांचं काय? 45. इथून पुढे 45 ऍड होणार आहे. हे 5 आणि 9 आणि 4 13. 135. परत 45 ऍड होणार आहेत 180 मध्ये. पण आता आपल्याला काय अपेक्षित आहे, तर 135 अपेक्षित आहे. हे करून ठेवा बरं का, असं पण. असंही एकदा एकदा हाताने करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की हे नेमकं कुठे आहे ते. 135 म्हणजे 45 अंशांच्या डिग्रीमध्ये तो बसणार आहे आणि प्रश्न 45 अंशांमध्येच विचारला जातो. तो काही 140 किंवा 130चा प्रश्न नसणार. तो प्रश्न 135चाच असेल. इथून तो 135 अंश वळत आहे डावीकडे. डावीकडे 135 म्हणजेच पहा, 45 वळला, 90 वळला आणि परत 45 वळला. म्हणजेच आता त्याचं तोंड आहे ते पश्चिम दिशेला. ठीक आहे. मग तुमचं उत्तर असेल पश्चिम. पण नाही. नीट बघा. इथे वळल्यानंतर त्याने शीर्षासन केले. शीर्षासन, खाली डोकं वर पाय. जर त्याचं तोंड या दिशेला आहे पश्चिमेकडे आणि इथं त्याने शीर्षासन केलं असेल, तर अर्थात त्याने डोकं खाली घातलं, पाय वर केले आणि जे खाली गेलेलं डोकं आहे ते विरुद्ध दिशेला पाहिल ना, पूर्वेकडे. तोच प्रश्न आहे. तर त्याच्या समोरची दिशा कोणती? म्हणजे जो त्याचं तोंड ज्या दिशेला पाहत आहे ती दिशा आहे पूर्व. यस. चलो, इज इट क्लियर? एम आय राईट सर? प्रश्न विचारतोय का सिद्धार्थ, तू बरोबर आहेस का म्हणून? ओके ओके ओके.
तर अच्छा सुदर्शन काय काय ना हा ठीक आहे संकर्षण म्हणजे कळले नव्हते. ओके. शीर्षासन कळले नव्हते. ओके, ओके. संकर्षण आणि शीर्षासन एकत्र टाकले शब्द एकाच प्रश्नामध्ये. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. शीर्षासन योगा मधला विषय आहे ना आणि सूर्यनमस्कारात पण असतं ते आणि जनरल व्यायामामध्ये पण वापरला जातो. तो एक सामान्यतः वापरला जाणारा शब्द आहे तो, दैनंदिन जीवनामध्ये. तर त्याला काही स्पष्टीकरणाचा विषय येत नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 8. चलो निम्म्या विद्यार्थ्यांनी सोडवलेलं आहे आणि त्यांनी चारही ऑप्शनला वोटिंग केलंय. 1, 2, 1, 1. येस. चला बघा आता हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. शिवम घरातून बाहेर पडताना उगवत्या सूर्यास नमस्कार करून. शिवमचं घर कुठेतरी आहे. तिथून तो बाहेर पडताना उगवत्या सूर्यास म्हणजेच पूर्व दिशेला नमस्कार करून 80 मीटर अंतर सरळ चालत गेला. लक्षात घ्या इथपर्यंत कुठे उजवीकडे डावीकडे लिहिलेलं नाही. म्हणजे पूर्व दिशेला तो गेलेला आहे एकूण 80 मीटर. ठीक आहे. 80 मीटर चालत गेला. तेथे तो उजवीकडे म्हणजे आता तोंड त्याचं इकडे बघूयात आपण. उजवीकडे म्हणजे ही खालची दिशा. तेथे तो उजवीकडे काटकोनात वळला. उजवीकडे काटकोनात वळला. हा काटकोन वळला आणि सरळ 60 मीटर अंतर चालत गेला. 60 मीटर अंतर चालत गेला. 80 पेक्षा थोडी छोटीच दाखवूयात आपण. आणि थांबला. तर तो घरापासून सरळ किती अंतरावर आहे? तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे? हा तुमचा प्रश्न आहे. आणि ज्या अर्थी तुम्हाला इथे काटकोन त्रिकोण दिसत आहे, 2 बाजू दिलेल्या दिसत आहेत, त्या अर्थी तुम्हाला इथे वापरायचं आहे पायथागोरस. पायथागोरस म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ठीक आहे. पाया वर्ग म्हणजेच ह्या ज्या 2 रेषा आहेत या आहेत या 80 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. 80 चा वर्ग म्हणजेच 8 चा वर्ग 64 00 अधिक 60 चा वर्ग 36 पुढचे 2 00. या दोघांची आपण बेरीज करूयात. या दोन्ही शून्यांची बेरीज 0. या दोन्ही शून्यांची बेरीज 0. 6 अधिक 4 10 चे 0 हातच्याला 1 6 अधिक 1 7 आणि हे 3 8 9 10.
टोटल आलेले आहेत ते म्हणजेच 10,000. ठीक आहे. आणि 10,000 जर काही आलेले आहेत तर हा झाला कर्णाचा वर्ग. आपल्याला काढायचा आहे तो कर्ण. म्हणजेच जर का वर्ग 10,000 असेल त्याचं वर्गमूळ 2 शून्यांच्या ऐवजी 1 शून्य, या 2 शून्यांच्या ऐवजी 1 शून्य, म्हणजेच तुमचा कर्ण हा येतो 100. 100 मीटर. ऑप्शन नंबर 2. चलो. एनी डाउट? सर पायथागोरस आता तो गणितात शिकायचा विषय आहे ना. हा येस 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 पायथागोरसचं त्रिकूट म्हणून लक्ष ठेवलं तरी चालेल. 60 80 100. ठीक आहे. आता तसं लक्ष असेल तर काहीच हरकत नाही. पण मुळातच मी जसं तुम्हाला सांगितलं की पाठांतर तुम्ही किती त्रिकूट ठेवणार ना. त्यामुळे ही सिस्टीम समजून घ्यायची सिस्टीम लक्षात घेऊयात आपण. येस 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 त्रिकूट म्हणून पण चालेल. बेस्ट. पायथागोरस त्रिकूट चालेल. चलो. काही अडचण शंका काही? ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. 9वा प्रश्न. हा ताऱ्याकडे बर का. ताऱ्याकडे. स्टार्ट. अर्धा मिनिट बाकी आहे. चलो टाइम ओव्हर. 9 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूयात आपण काय सोडवलंय ते. 1 4 1 3. ओके. पुन्हा एकदा चारही बाजूंना उत्तरं गेलेली आहेत. चला आता आपण चेक करूयात. बघा. येस. रजनी ध्रुव ताऱ्याकडे पाहत होती. तर रजनी कोण आहे? रजनी म्हणजे रात्र. पण ही रात्र म्हटलंय का? नाही. ही एक मुलगी आहे. रजनी ध्रुव ताऱ्याकडे पाहत होती. ध्रुव तारा कोणत्या दिशेला असतो? उत्तर दिशा. बरोबर. ही रजनी आहे. दुसरा खडू घेतो थोडा ठळक. ही रजनी आहे. ती ध्रुव ताऱ्याकडे पाहत होती. म्हणजेच तिचं तोंड आहे ते उत्तर दिशेला आहे. ध्रुव ताऱ्याकडे पाहत होती. ती डावीकडे एकदा काटकोनात. तिची डावी बाजू म्हणजेच आत्ता वर पाहिलं तर तिची डावी बाजू ही आहे. तर ती डावीकडे काटकोनात एकदा, डावीकडे एकदा काटकोनात. म्हणजेच तिचं तोंड आता आलेलं आहे पश्चिम दिशेला. ठीक आहे. डावीकडे काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात. उजवीकडे हे पहिल्यांदा आणि हे दुसऱ्यांदा काटकोनात वळली. म्हणजेच तिचं तोंड आता पूर्वेकडे आहे. तर आता तिच्या उजव्या हाताची दिशा कोणती?
तर तिचं तोंड जर या बाजूला असेल तर तिच्या उजव्या हाताची दिशा, उजवा हात म्हणजेच हा खाली असणारा आणि या बाजूला असणारी दिशा आहे, कोणती दिशा आहे? दक्षिण. उजव्या हाताची दिशा आहे दक्षिण. कारण तिचं तोंड इथे आहे ना. तोंड तोंड इथे ती इथेच उभी आहे. तर तिचा हात या बाजूला आहे दक्षिण दिशेला. ऑप्शन नंबर 4. प्रश्नच वाचत नाहीत आपली बाळं. त्यामुळे सगळी उत्तरं येतात. 4ही उत्तरं वाटतात मुलांना. ठीक. येस. चलो. काही अडचण, काही शंका? विचारून घ्या काही असेल तर. चलो नेक्स्ट. लास्ट क्वेश्चन ऑफ द लेसन. प्रश्न क्रमांक 10. येस. चलो. टाइम अप. एक जण सोडवायचं बाकी राहिलंय. 9 जणांनी सोडवलेलं आहे. 7 जणांनी त्यातून 2 नंबरचं ऑप्शन दिले आणि दोघांनी 1 नंबरचा दिलेला आहे. आणि ते दोघं जण बरोबर आहेत. त्यांनी दक्षिण निवडलेली आहे. 7 जण चुकलेले आहेत. सो पाहूयात आपण नेमका हा विषय काय आहे ते समजून घेऊयात. बघा. थोडा खाली थांबतो. ओके. पहा. 9 वाजता जर घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दर्शवत असेल. आता बघा. जनरली जेव्हा आपण घड्याळ विचारात घेतो. हे घड्याळ उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व असं आपण विचारात घेतो. इथं काही उपदिशा दिलेल्या नाहीये त्यामुळे आपल्याला काही विचार करायचा नाही. जर 9 वाजता 9 वाजले म्हणजेच तास काटा आहे तो मिनिट तास काटा पश्चिमेकडे आहे आणि मिनिट काटा उत्तरेकडे आहे. घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दर्शवत असेल, पूर्व दिशा. जर का त्यांना याच्याऐवजी इकडे घड्याळ दाखवायचं असेल म्हणजेच घड्याळच उलटं असेल. आता घड्याळ उलटं काढणं अवघड जाईल. त्यापेक्षा आपण काय करूयात, आपण एक स्वतंत्र घड्याळ काढूयात. कारण की पूर्व दिशा दाखवायची आपल्याला 9 वाजता. हे 9 आणि हे 12. हे 9 वाजले. आता इथे जर का पूर्व असेल
बघा इथे जर पूर्व असेल तर पूर्वेच्या अपोजिट साईडला पश्चिम. ठीक आहे. आता नीट लक्षात घ्या. जेव्हा आपण या दोन दिशांना बदलतो तेव्हा घड्याळातील 9 जो काटा आहे तो इकडे नाही घेतलेला आपण. आपण घड्याळ गोल फिरवतोय, उलट फिरवतोय. तेव्हा आपल्याला पपू, पपू कधी करतो आपण? ज्यावेळी थांबा, एक सोपं करूयात. त्यावेळी या दिशा सुद्धा उपदिशा या दिशा सुद्धा बदलतात आणि उत्तर इथे दक्षिणेच्या जागेवर येते, दक्षिण इथे उत्तरेच्या जागेवर येते. दक्षिण उत्तरेच्या जागेवर आली आणि उत्तर दक्षिणेच्या जागेवर आली. कसं काय? फिरून बघा बाई. बघा, जर पश्चिम दिशा या दिशेला असेल तर पूर्व इकडे आली आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे ज्यावेळी आपण त्या बाजूने जात आहे तेव्हा तिथे उत्तर दिशा दिसते. नाहीतर वही फिरवलं ते लक्षात येईल. आता प्रश्न आहे, मिनिट काटा कोणती दिशा दर्शवेल? मिनिट काटा दक्षिण दिशा दर्शवेल. ठीक आहे. बघा ना, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना इथे उत्तर आहे आणि इकडे दक्षिण आहे. तर जसं या दोघांची जागा आपण बदलली आहे, घड्याळ तिथंच ठेवलंय, त्या अर्थी या दोघांची पण जागा बदलते. ओके. चालेल. येस. चलो. एनी डाऊट? काही प्रश्न, काही शंका, काही असेल तर विचारा. ठीक आहे. गुड. छान. येस. ठीक आहे. चलो. ओके, ओके. वही फिरवल्या उत्तर मिळाले. बरोबर. तेच करायचं. ते करायचं. येस. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. चलो. आज माझा असा एक विचार आहे. पुढे दिनदर्शिकेचा टॉपिक घेणार आहे आपण ऑनलाईनमध्ये. सो दिनदर्शिकेच्या पहिला जो भाग आहे सुरुवातीचा त्याला काही आवश्यकता नाहीये या म्हणजे पीपीटीची. त्याला ब्लँक पेज पुरेस आहे. कारण त्यामध्ये सगळी माहिती समजावून सांगायची. दिनदर्शिका समजावून सांगायची. सो ते जे लेक्चर आहे ते बघूयात आपण. म्हणजे आज शक्य झालं तर ठीक आहे. नाहीतर मग उद्या संध्याकाळी आपण ते लेक्चर घेऊयात. ठीक आहे. आज शक्य झालं तर आज घेऊयात. पाहूयात आपण. चलो. बाय बाय. टाटा. आणि काही असेल तर तसं लेक्चर असेल तर किमान 1 तास आधी तुम्हाला मेसेज पोहोचेल त्याचा व्हॉट्सअपला. चलो. बाय बाय.